गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपला गुरुचरित्राचा 13वा अध्याय आपण पाहत आहोत. त्याच्यामधील 50 ते 52 ओव्या आपण पाहिल्या आणि त्याच्या पुढचं आज आपण विवेचन करणार आहोत. काल आपण पाहिलं की महाराज हे 30 वर्षांनी जवळजवळ की भेटी होईल 30 वर्षांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते आलेले आहेत आणि ते सर्वांना भेटतात, त्यांच्या भावंडांना, त्यांच्या बहिणींना वगैरे. बहीण विचारते की माझं पुढची गती काय, कसं काय वगैरे ते महाराज त्यांना तिला सांगतात आणि त्यावेळेला तिला सांगितलं जातं की तुझं प्रारब्ध कसं आहे, तर तू पूर्वजन्मी गाईला तू लाथाडलंस, शेजारी असलेल्या स्त्री पुरुषांची म्हणजे सगळ्यांमध्ये तू भांडणं लावून दिलीस. म्हणजे आग लावण्याची जी वृत्ती असते ना, इकडचं तिकडे तिकडचं तिकडे कळा लावायच्या आणि नंतर त्यांच्यामध्ये भांडणं कशी होतील ती बघायची आणि मजा पाहायची. अशी लोक आपल्या समाजामध्ये आजही आहेत आणि त्याप्रमाणे ते सगळं ते निवेदन आहे. अशी माणसं असतात की जी आग लावतात आणि चांगलं घर फोडतात आणि याचं त्याला त्याचं त्याला असं सांगून फक्त त्या घरामध्ये जे वाटोळं चाललेलं आहे ते आनंदाने पाहतात. तर असे जे असतात तसेच त्यांनी आहे की महाराज म्हणते की तू भांडणं लावलीस स्त्री पुरुषांमध्ये, सगळ्या म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये भांडणं लावलीस वगैरे आणि म्हणून तू म्हणजे कुस्ती पण होणार आहेस आणि तुझा पुरुष जो आहे म्हणजे तुझे जे पती आहेत ते तपस्वी होतील आणि तुला सोडून जातील. ऐकोनी दुःख करीत बहुत श्री गुरुचरणावरी लोळत उद्धरी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. असं ऐकून ती दुःख करू लागली, भीती वाटली, परत दुःख करायला लागली आणि मग ती महाराजांच्या चरणावर लोळू लागली. म्हणजे चरणाशी लोटांगण घातलं आणि म्हणाले की माझा उद्धार करा गुरुनाथा, माझा उद्धार करा. म्हणून ती चरणाशी लागली त्यांच्या. श्री गुरु म्हणते एक बाळे. महाराज म्हणतात तिला बाळे कारण ती लहान आहे खूप ना महाराजांपेक्षा. एक बाळे कारण महाराज हे पहिलं अपत्य आहे त्यामुळे ती खूप लहान आहे. एक बाळे क्वचित काळे असाल भल्ले अपरवय होता काळे पती तुझा यती होईल. म्हणे निश्चिंत राहा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल वगैरे. आणि जेव्हा तू वृद्धत्वाकडे झुकेल त्यावेळेला तुझा पती यती होऊन जाईल. तदनंतर तुझा देह, त्याच्यानंतर तुझा देह पुष्टी होईल अवयव. आणि अवयव म्हणजे अवयव म्हणजे तुझे जे शरीर आहे, तुझे जे शरीराचे अवयव आहेत ते कुष्टी होतील, तुला कुष्ठरोग होईल. भोगिनी शुद्ध देह मग होईल तुझं गती. आणि ते कधी होणार आहे तर उतार वय वृद्धापकाळामध्ये अगदी ते होईल तोपर्यंत व्यवस्थित राहशील असेही महाराजांनी सांगितले. नंतर नासता तुझा देह जाणं आणि जेव्हा तुला कुष्ठरोग होईल त्यावेळेला कुष्ठरोग झाल्यानंतर भेटी होईल माझी पूर्ण, तेव्हा तुला माझी भेट होईल. तव पाप होईल दहन, तुझं पाप दहन होईल, पापाची होळी होईल, पाप नष्ट होईल. सांगेन क्षेत्र एक पा. तसं तुला एक क्षेत्र सांगतो कुठे आपली भेट होईल तिकडे. ते भेट कुठे होईल ते ठिकाण सांगतायत. भीमातीर दक्षिण देश, दक्षिणेकडे भीमातीर जे आहे त्या भीमातीरावर तेथे तीर्थ पाप विनाश, तिथे पाप विनाश तीर्थ आहे. तिथे जाय तेथे भर बसे अवस्था तुझं घडल्यावरी. आणि तिथे तू विश्वासाने जा. जेव्हा तू कुष्ठरोगी होईल म्हातारपणामध्ये अगदी वृद्ध होईल त्यावेळेला, आणि त्यावेळेला दक्षिण दिशेला जे काय म्हणतात तिला भीमातीर आहे म्हणजे भीमा अमरजा संगम भीमातीर आहे. तिथे पापविनाश तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये ते
ठिकाणी तू जा. हां, आणि या भूमंडळी विख्यात, या भूमंडळामध्ये ते प्रसिद्ध असं प्रसिद्ध असं तीर्थ आहे. असे तीर्थ अतिसामर्थ्यवान असं ते तीर्थ आहे. गंधर्वपूर प्रख्यात अमरजा संघ प्रसिद्ध पै. गंधर्वपूर म्हणजे त्याचा अपभ्रंश झाला गाणगापूर, आणि ते अमरजा संगम प्रसिद्ध आहे. ऐसे सांगून तिसी, आणि असं तिला सांगतात. आणि गुरु निघाले दक्षिण दिशी, आणि नंतर महाराज हे दक्षिण दिशेला निघालेले आहेत. त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे, आणि नंतर ते त्र्यंबकेश्वरास आलेले आहेत. आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर आहे ना, तिथे ते आलेले आहेत. हां, जिथे गौतमी उद्भव जेथे, जिथे गौतमी म्हणजे गोदावरीचा उगम आहे. शिष्यासह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती, नाशिकला आलेत आपले शिष्यांसमवेत. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांत पर्यसा, आणि त्याचा नाशिक क्षेत्राचा तो महिमा पुराणामध्ये वर्णलेला आहे. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, आणि नाशिक क्षेत्राचा जर महिमा सांगायचं तर कथेचा विस्तार होईल, म्हणून संक्षेप सांगेन आता तुला. संक्षेपाने म्हणजे थोडक्यामध्ये सांगतो ते पर्यसी, ते ऐक. या गौतमीचा महिमा सांगता अपारांना, असा अपार तिचा महिमा आहे. बहिरारणव उदक उपमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त, म्हणजे या ब्रह्मांडाचं, ब्रह्मांड आहे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचं बाहेरचं जे आवरण आहे, ते आवरण तिचं मुख्य खरं तर उगमस्थान आहे असं म्हणतात. बहिरारणव म्हणजे कुठलं ब्रह्मांडा व्यतिरिक्त, ब्रह्मांडाच्या व्यतिरिक्त जे बाहेरचं आवरण आहे, बहिरारणव असा शब्द वापरले आहे. तर तिथे जे आवरण आहे तिथे त्याचा उगम आहे. जटामुकुटी सर्वेश्वर, तो सर्वेश्वर म्हणजे शंकर, तो जटेमध्ये धरीत असे निरंतर, तिला तो जटेमध्ये निरंतर धारण करतो. मिळून सकळ ऋषीश्वर उपाय केला पर्येसा, आणि ती जी गंगा आहे ती गंगा गौतम ऋषींनी आणली म्हणून ती गौतमी. तर काय झालं, तर ती ब्रह्मांडाच्याही आवरण जे वरती आहे तिथे खरं उगमस्थान आहे. जी शिवाच्या माथ्यावर आहे ती, आणि ती निरंतर धारण करता शिव, आणि मग ती पृथ्वीवर आणण्यासाठी ऋषीश्वरांनी जे उपाय केला आहे. काय केलं, ब्रह्म ऋषी गौतम देखा, जे गौतम ऋषी ब्रह्मर्षी आहेत, तपस्वी असे विशेषा, आणि ते विशेष असे तपस्वी आहेत. म्हणजे खूप, म्हणजे ज्याला म्हणजे कठीण तप करणारे असतात ना, ते आहे. व्रीही पेरले वृत्ती एका, आणि व्रीही म्हणजे धान्य, भात, तांदूळ, त्या तांदळाच्या अनेक जातीपैकी व्रीही एक, ती पेरली वृत्ती एका. वृत्ती म्हणजे इथे वृत्ती म्हणजे स्वभाव नाही, वृत्ती म्हणजे उपजीविकेसाठी, जगण्यासाठी, चरितार्थ चालवण्यासाठी काय आहे वृत्ती, तिला शब्द आहे. ती वृत्ती एका अनुष्ठान स्थानाजवळी, जिथे गौतम ऋषी अनुष्ठान करायचे त्याच्या बाजूलाच त्यांनी काय केलं तर व्रीही म्हणजे ते धान्य जे आहे भातापैकी कुठली एक जात असेल तर ती पेरली होती त्यांनी. ती कशासाठी पेरली होती तर वृत्ती म्हणजे उपजीविकेसाठी, म्हणजे तिथेच अनुष्ठान करायचं आणि त्याच्यावरच जगायचे ते धान्य पिकवून. पूर्वी ऋषी मुनी सगळी नित्य पेरुनी पिकविती साळी. आणि पूर्वी काय असायचं की ते ऋषीमुनी काय जिथे आश्रम असायचा तिथे अनुष्ठानाची जागा असेल तिथेच बाजूला ते काय करायचे की धान्य पिकवायचे, शेती करायचे आणि साळी पिकवायची. साळी म्हणजे भात. भात म्हणजे कुठलं की जे म्हणजे ज्याची टर्फलं नाही गेली, म्हणजे आपण म्हणतो दळलेलं नाही, ते जे भात आहे अख्खं ते भात त्याला साळी असा शब्द आहे. ऐसे त्याचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यपुरुष. आणि
मंत्रसिद्ध झालेले असे ते पुण्यपुरुष असा त्यांनी विशेषण वापरलेलं आहे. असे ते ऋषी होते. समस्त ऋषी मिळून आणि सर्व ऋषी मुनी सगळे जमून विचार करती आपले मनी, आपल्या मनामध्ये विचार करू लागले. गौतम ऋषी महाज्ञानी, गौतम ऋषी अतिशय ज्ञानी आहे. मुख्य दास ईश्वराचा, त्या परमेश्वराचा, त्या शिवाचा मुख्य असा दास आहे, म्हणजे अगदी विशेष असा आवडता दास आहे. त्यासी घालिता साकडे, त्यांना जर का आपण साकडं घातलं म्हणजे आपलं संकट जर त्यांना सांगितलं तर गंगा आणील आमचेकडे, तर आपल्याकडे तो गंगा घेऊन येईल. ती शिवाची गंगा ती घेऊन येईल. समस्त आम्हा पुण्य घडे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुण्य घडेल. गंगा आणता भूमंडळी, जर गंगा भूमंडळात आणली तर आपल्याला पुण्य मिळेल. या गतीर योगयुक्तानां मुनी नामूर्ध्वरेतसां सा गती सर्व जंतूनां गौतमी तीरवासीनां. म्हणजे जे ऊर्ध्वरेतस जे मुनी आहेत, योगी आहेत, त्यांना जे पुण्य मिळतं, म्हणजे कठीण ब्रह्मचार्य आचरून आपलं रेत जे आहे, वीर्य जे आहे, ते वीर्य कंट्रोल करून ते काय करतात, वरती आणतात. ऊर्ध्व रेतस, ते वरती आणलं, एक एक चक्रामधून ते आणून ती शक्ती एवढी अफाट होते की त्याला ते अगदी महाबळी, ज्याला अध्यात्मातले असं म्हणू, ते तसे ते होतात. आणि त्यांना ऊर्ध्व रेतस असा संस्कृत शब्द आहे, तर तो उल्लेखित केलेला आहे की असे जे ऋषी असतात त्यांना तेवढं ब्रह्मचार्य आणि तेवढं तपश्चर्या करून साधना करून जे प्राप्त होतं ते गौतमी तीर, म्हणजे त्या गोदावरीच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना किंवा जीवजंतूंना ते प्राप्त होतं. जीवजंतू म्हणजे मानवच, यांना ते प्राप्त होतं असं त्याचा अर्थ. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी, आणि याच्यासाठीच गोदावरीला म्हणजे गौतमीला पृथ्वी तलावर आणावं, म्हणून साकडे घालावे गौतमासी, आणि म्हणून त्यांना विनवणी करावी. गौतम ऋषींनी ती गंगा शिवाच्या डोक्यावरची एक इथे आणली, म्हणून गौतमाने आणली, म्हणून गौतमी. साकडे घालावे गौतमासी, गंगा आणता आम्हा लाभ, आणि ती गंगा आणल्यानंतर आम्हाला लाभ होईल. म्हणून रचली माया एक, आणि त्यामुळे त्यांनी एक मायेने दुर्वेची गाय सवत्सक, आणि दुर्वांची एक गाय तयार केली मायेने, आणि सवत्सक म्हणजे वासरासहित करुणी पाठवली एक गौतम व्रीही भक्षणार्थ. आणि ती जी काही साळी पिकवलेली आहे, जी व्रीही असा पण शब्द आहे, व्रीही याचा अर्थ असा आहे की तो जो तांदूळ जो आहे तांदळाच्या प्रजातीपैकी, तर तो तांदूळ तिथे ज्याला साळी म्हणतात त्याला व्रीही असा संस्कृत शब्द आहे. तो तिथे व्रीही भक्षणार्थ म्हणजे ते भात खाण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये ती सोडली. ऋषी होता अनुष्ठानी, आणि त्यावेळेला ऋषी अनुष्ठानरत होते, अनुष्ठानाला बसले होते. कोण? गौतम ऋषी. देखता धेनू नयनी, आणि जेव्हा त्यांनी डोळ्यांनी धेनू पाहिली की अरे आपल्या शेतामध्ये ती गाय आणि वासरू शिरलेलं आहे, निवारया तक्षणी, त्यावेळेला त्याचं निवारण करण्यासाठी, ती हाकलण्यासाठी दर्भ पवित्र सोडले. जे आपल्याकडे या अंगठी अनामिकेमध्ये तर्जनीमध्ये नाही, अनामिकेमध्ये जे काही पवित्री बांधली होती ती सोडली, आणि ती काय केली, ती त्यांनी दर्भ पवित्र सोडिले, आणि त्याची दुर्वार झाले शस्त्र, आणि ते शस्त्र झालं. धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र, आणि त्या धेनूला, त्या गाईला वज्रास्त्र लागावं अशा पद्धतीने लागले. आणि पंचत्व पावली त्वरित, आणि ती पंचत्व पावली, पंचत्वात विलीन झाली म्हणजे मेली.
घडली हत्या गौतमासी, आणि गौतम ऋषींना हत्या घडली. त्या हत्येचं पाप लागलं कोणला? गोहत्येचं. मिळून सर्व ऋषीजन, आणि त्यावेळेला सगळे ऋषींनी जमून एकत्र येऊन प्रायश्चित्त देती जाणं. त्यानं म्हणाले की प्रायश्चित्त घ्यावं लागेल तुम्हाला आता. तर प्रायश्चित्त देती जाणं, त्याला प्रायश्चित्त काय सांगितलं की तुम्ही तेव्हा सुटकवणं. कधी? गंगा भूमंडळी आण या विण तुझं नाही शुद्धी. जर तू गंगा भूमंडळामध्ये या पृथ्वी तलावर जर आणली नाहीस तर तुला शुद्धी नाही, त्या पापाचा भागीदार तुला आहे, तुला भोगावं लागेल. या कारणे गौतम ऋषी, आणि याच्यासाठी गौतम ऋषींनी तप केले सहस्त्र वर्षी, हजारो वर्ष तप केलं. प्रसन्न झाला व्योमकेशी, आणि प्रसन्न झाला व्योमकेशी. व्योम म्हणजे आकाश आणि केश म्हणजे केस. व्योमकेश म्हणजे की ज्याचे केस हे आकाशासारखे आहेत असे, किंवा आकाश व्यापून राहिलेले ज्याचे केस आहेत असा तो व्योमकेशी म्हणजे शंकर. ज्याच्या जटेचे केसांनी संपूर्ण आकाश व्याप्त केलेला आहे. वर माग म्हणत असे असा तो व्योमकेशी. असं ते शिव ते म्हणाले की वर माग. गौतम म्हणे सर्वेश्वरा. गौतम ऋषी त्याला म्हणतात की सर्वेश्वरा म्हणजे महादेव, सर्वांचा ईश्वर. आणि शिव मज प्रसन्न झाला दातारा. तुम्ही म्हणे मला प्रसन्न झालात. उद्धारावया चराचरा, आणि या सर्व सृष्टीचा उद्धार करण्यासाठी गंगा द्यावी भूमंडळी, आणि तुम्ही गंगा भूमंडळामध्ये म्हणजे पृथ्वी तलावर द्यावी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिधला गंगेसी, आणि गौतमांची विनंती ऐकून निरोप गंगेला पाठवलं पृथ्वी तलावर. घेऊन आले भूमंडळाचे, आणि ते भूमंडळी घेऊन आले, पृथ्वी तलावर घेऊन आले. पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. मनुष्यांचं पाप क्षालन व्हावं, पापाचा परिहार व्हावा, पाप विनाश व्हावा, पापांचा ऱ्हास व्हावा, याच्या पाठवलं पृथ्वी तलावर. घेऊन आले भूमंडळाचे, आणि ते भूमंडळी घेऊन आले, पृथ्वी तलावर घेऊन आले. पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. मनुष्यांचं पाप क्षालन व्हावं, पापाचा परिहार व्हावा, पाप विनाश व्हावा, पापांचा ऱ्हास व्हावा, याच्या, आणि मनुष्यांचे पाप निर्दालन व्हावे, पापांचा नाश व्हावा, पापांचं शमन व्हावं, याच्यासाठी त्यांनी गंगा मागितली. ऐसी गंगा भगीरथी कोणा वर्णवे सामर्थ्य. अशी ती गंगा आहे जी पाप विनाश करते, अशी ती गंगा आहे. तिचं सामर्थ्य काय वर्णावं, कारण ती मुळामध्ये शिवाच्या डोक्यावर आहे. याची कारणे गुरुमूर्ती आले एका नामधारका, आणि याच्यासाठीच गौतमी तीरावर गौतमी क्षेत्रामध्ये नृसिंह सरस्वती महाराज आलेले आहेत असं नामधारकाला सिद्ध सांगतात. ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आचरती पवित्रा, पुढे लोकानुग्रह मात्रा आपण हिंडत. आणि अशा पद्धतीने गौतमीच्या तटाक यात्रा म्हणजे तीरावरून महाराज ही तटाक यात्रा आचरतात, म्हणजे ते तीरावरून जातात किंवा तीर्थक्षेत्रामध्ये तीराचं दर्शन घेतात. तटाक यात्रा करता देखा आले श्रीगुरु मंजरिका, आणि तटाक यात्रा करत 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 ते मंजरिका क्षेत्रामध्ये आलेले आहेत. तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य, आणि तिथे माधवारण्य म्हणून जे काही होते ते तिथे होते. सदा मानस पूजा त्यासी नृसिंह मूर्तीपूर यसी. तर माधवारण्य हे काय करायचे, नृसिंह सरस्वती महाराजांची मानस पूजा करत असे. आणि नृसिंह मूर्तीपर यसी देखदा झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखी. आणि मानस पूजा ते करत होते, आणि महाराज जेव्हा आले तर पाहिलं तर जसे मानस पूजेमध्ये जे दिसत होते, समोर जे दिसत होते त्याच रूपात जसेच्या तसे ते समोर उभे समोर आलेले आहेत. नमिता झाला श्री गुरुसी, आणि ते श्री गुरुला नमन करते झाले. स्तोत्र करी बहुवसी, आणि त्यांनी भरपूर स्तोत्र केली. विस्मित होऊनी मानसी अतिभक्ती करून या. आणि
आश्चर्यचकित होऊन ते स्तोत्र आणि हे करतात आणि अतिभक्ती म्हणजे अतिशय भक्तिभावानं ते महाराजांची स्तोत्र करतात, त्यांची सेवा करतात, चरणाशी लागतात. आपण 82पर्यंत पाहूया. लाईट नाही आहे तर. आणि इथं मानसपूजेचा उल्लेख केलेला आहे. तर मानसपूजा ते नित्य करत होते. आपल्याकडे पूजा जेपेक्षा मानसपूजा श्रेष्ठ सांगितलेली आहे. मानसपूजा अतिविशेष. असंच गुरुचरित्रामध्ये पुढे 37 वगैरे अध्यायामध्ये आपल्याला ते एक वाक्य येईल, त्यावेळेला आपण बोलूच. या मानसपूजा ही अतिसामर्थ्यशाली आहे. तुम्ही व्हिज्युलाइज, ते मानसपूजा जी व्हिज्युलायझेशन केलं जातं, ते जे मेडिटेशनचा जो प्रकार आहे, व्हिज्युलाइज करा, तुमच्या डोळ्यासमोर दृश्य उभं करा. तर तेच आहे. आज आपण ते लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये आपण वापरतो. व्हिज्युलायझेशन क्रिएशन नावाचं एक क्रिएटिव्ह व्हिज्युलायझेशन नावाचं एक पुस्तक आहे. मी तर म्हणेल की प्रत्येकानं आपल्या जवळ ते ठेवावं. ऐहिक गोष्टी मागण्यासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी वगैरे नका मागू म्हणू, पण आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी ते अतिशय आवश्यक ठरेल. तर ते आपल्याला ॲमेझॉनवर वगैरे मिळेल, त्याची इंग्लिशमधून पण मिळेल आणि मराठी हिंदी आवृत्तीसुद्धा तुम्हाला मिळेल. तर ते तुम्ही जरूर घ्या, ज्याला खरंच आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर. आता व्हिज्युलायझेशन म्हणजे आधी कल्पनेतून आपण ती दृश्य आपण साकारतो आणि त्याच वेळेला जेव्हा ती कल्पना सातत्यानं केली जाते त्यावेळेला युनिवर्स त्याची दखल घेते, ते ब्रह्मांड त्याची दखल घेते. हाच तर पाया लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे ना, आकर्षणाचा सिद्धांत. तर ती दखल घेतली जाते. तुमचा विचार, तुमची कल्पना, तुमच्या भावना या सगळ्या युनिवर्सकडे पोहोचत असतात आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये बदल घडत राहतात. ब्रह्मांडाचा कारण आपण सुद्धा, मला आठवलं अचानक म्हणून मी थोडं वेगळं होतं म्हणून, ज्या वेळेला रूझवेल्ट हे राष्ट्राध्यक्ष झाले अमेरिकेचे, त्यावेळेला रेड इंडियनांच्या प्रगतीसाठी त्यांनी काही योजना आखल्या आणि त्यावेळेला त्यांनी रेड इंडियनांचा जो की नेता ज्याला म्हणू, समाजाचा नेतृत्व करणारा, त्याला एक पत्र लिहिलं. ते पत्र लिहिताना त्यांनी सांगितलं की सरकार तुमच्या सोबत आहे, तुमचा विचार करत आहे वगैरे. तो आपल्या जंगलामध्ये, तुमच्या वस्तीपासून जंगलांमध्ये असे मोठे वृंद असे रस्ते केले जातील आणि त्याच्यामुळे तुम्ही शहराशी जोडले जाल आणि तुमचा विकास साधला जाईल असं. आणि अशा पद्धतीचं एक पत्र त्यांना लिहितात आणि त्यावेळेला त्या रूझवेल्टला त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतात की आम्ही जिथं आहोत तिथं सुखानं आनंदात आम्ही नांदतो आहोत. आम्हाला ह्या रस्त्यांची वगैरे गरज नाही किंवा ते जोडलं जाणं ही काही महत्त्वाचं नाही. खरं तर आपण हे विसरलेलो आहोत की निसर्गाचा आपण सुद्धा एक भाग आहोत आणि निसर्ग आपल्यामध्ये सुद्धा वसत असतो. हे जे वाक्य आहे ते लक्षात घ्या, कारण क्वांटमचा जसा अभ्यास असेल ना तर त्याला कळेल की कसं घडतं ते. तर तुमचे विचार, तुमचे थॉट्स, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना याला अर्थ नाही असं कधी होत नाही, तर त्या सगळ्या युनिवर्समध्ये जातात. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो. ॲबॅस्टर नावाचा वनस्पतीशास्त्रज्ञ आहे, त्यानं हे सिद्ध केलं की तुम्ही एखादा, मी हे दिलेलं अनेकदा उदाहरण आहे कारण ते त्याचं आहे, माझं काहीच नाही ते. तो असं म्हणतो की तुमच्या मनामध्ये कल्पना आली की अरे ही झाड दिसते ना, ते झाडाचं हे फांदी तोडावी. तर तुम्ही कृती नाही केली आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये तो विचार आलेला आहे आणि तो विचार पहिला जो युनिवर्समध्ये पोचण्याच्या आधी त्या झाडाला तो कळतो आणि झाडाचा जो ग्राफ येतो तो भीतीचा येतो. ते झाड घाबरतं
तुम्ही जर कृती केली नाही, तुम्ही फांदी तोडली नाही, पण तुमच्या मनामध्ये विचार आला. तसाच हा तुम्ही कल्पनेमध्ये एखादी पूजा करता, मानसपूजा शिकवली जाईल, आपण मध्ये कोर्स लावणार आहोत, ज्यांना शिकायचं त्यांनी शिकून घ्या. हां, तर त्यावेळेला ती कल्पना कल्पना न राहता ती वास्तवामध्ये येते, तिची अनुभूती साधकाला येऊ लागतात. आणि बरं, हा ध्यानाचाच एक प्रकार आहे. आणि मी हे कुठलेही हवेमध्ये विधान करत नाही. याच्यावर हर्बर्ट बेन्झर नावाच्या शास्त्रज्ञाने 1975 साली एक पुस्तक लिहिलं. ध्यानाचे जे परिणाम होतात, ध्यानाचे वर्गीकरण करा झालेले आहेत. म्हणजे आता विज्ञानाने त्याचे वर्गीकरण पण केलेलं आहे, आपण त्याला ध्यान म्हणूनच म्हणतो. आणि कल्पना करायची आहे. जसं आम्ही स्वामी समर्थ महाराज आलेले आहेत, मी त्यांचे पाय धुते वगैरे, अशी मानसपूजा जशी करणार आपण, तसेच त्यांनी काही प्रयोग केले. आधी त्याला वेड्यात काढलं की असं कधी होत नाही वगैरे, कल्पनेने वगैरे. पण बाकीच्यांनी जेव्हा त्या त्याच मार्गाने गेले, तेव्हा त्यांना ते पुरावे मिळाले. आणि हर्बर्ट बेन्झरने जे काही सांगितले त्या तथ्य आहे हे त्यांना कळायला लागलं. आणि नंतर काही प्रयोग केले गेले. या प्रयोगावर झालेल्या संशोधनावर असलेले त्यांचे ग्रंथ वगैरे हे संकलित करून त्याच्या नावासह तसं पुस्तकही निघालेलं आहे, आणि ते मराठीतही आलेलं आहे. हां, आणि त्यांचे फोटोज, त्या शास्त्रज्ञांचे फोटो, त्या पुस्तकांचे फोटो, त्यांनी काय काय केले, रिसर्च केले, हे सगळं आलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे, तर त्या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तींवर प्रयोग केले गेले. काय केलं गेलं होतं, ते बेडवर आहेत, त्यांना चालता येत नाही किंवा काय नाही, अर्धा हात किंवा पाय निकामी झालेले आहेत वगैरे. त्यांना कल्पना करायला सांगितली, डोळे बंद करा, छानपैकी वातावरण निर्मिती केली असेल, काहीतरी म्युझिक वगैरे लावली असेल, मंद वगैरे, की मेडिटेशन म्युझिक असतात तसेही लावले असतील. पण त्यांना कल्पना करायला सांगितली की तुम्ही एका गार्डनमध्ये, सुंदर असं गार्डन आहे, आणि तिथं अगदी मन मुरादपणे तुम्ही धावतायत, अशी कल्पना करा. आणि गंमत अशी झाली, त्या कल्पनेमध्ये त्यांना पॅरालिसिस निवारणासाठी जे करावं लागतं ते त्यांच्या कल्पनेमधून झालं, साकार झालं. आणि विदाऊट ट्रीटमेंट ते बरे झाले, त्याच्यातून बाहेर आले. कारण मेंदूला सूचना दिली. हिप्नोथेरपी खूप, म्हणजे हिप्नोथेरपी ही किती आवश्यक आहे हे पण तुम्ही पहा चांगल्या गोष्टीसाठी. तर म्हणजे सूचना, स्वयंसूचना हा पण हिप्नोथेरपीचा भाग आहे, संमोहनाचा भाग आहे. सूचना त्यांनी स्वतःहून मेंदूला दिली, तेव्हा मेंदूची पहिली काय असते की मला धावायचं आहे. कारण वर्षानुवर्ष धावाची सूचना केल्यानंतर मेंदू काय करतो, आदेश देतो. कुणाला आदेश दिला असेल, हात मागे पुढे जा, जोरात धावायचं तर मागे पुढे जाणार, तेवढ्याच वेगाने पाय मागे पुढे जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी ती रिलीज, तिथे ती निर्माण केली जाते, रिलीज नाही केली जात, निर्माण केली जाते. हार्मोन्स तसे तयार केले जातात आणि त्याच्यातून माणूस बरा होतो, असे त्यांना कळलेलं आहे. की फक्त हे. दुसरी गोष्ट अशी आहे की मानसपूजा का विशेष आहे आणि का शिकून घ्या, याचं कारण मी सांगतो ते ह्याच्यासाठी. कारण मी हे फक्त ज्यांना साधना करायची त्यांच्यासाठी बोलतोय. ज्यांना विश्वास नसेल काय नाही तर ते लेफ्ट होऊ शकता, हे नाही, ते दखल घेऊ नका. पण ह्यावर झालेलं संशोधन आहे. आणि म्हणून 2000 साली अमेरिकन मेडिकल काउन्सिलने मेडिटेशन ही ट्रीटमेंट म्हणून मेडिकलमध्ये त्यांनी केलेली आहे. आपल्याकडे नाही झाली अजून, पण हे केली. आणि ती नोंदसुद्धा त्या पुस्तकामध्येच मला मिळाली. अगदी अलीकडे छापलेलं पुस्तक आहे, निघालेलं पुस्तक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला माहिती आहे की अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी
विसोबा खेचरांची, विसोबा पंतांची गोष्ट माहिती असेल. एकदा 7 वर्षाच्या मुक्ताईला ते असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुक्ता, अगं मला मांडे खायची इच्छा झाली. आपली आई किती छान मांडे बनवायची वगैरे. आता ती इच्छा झाली आणि वाळीत टाकलेली पोरं आहेत. आणि त्यावेळेला आता मांडे कसे बनवायचे, आपल्याकडे काहीच नाही आहे ना. समाजाने संबंध तोडले, काहीच द्यायचं नाही, काहीच नाही. आणि हे नाही बोलायचं सुद्धा नाही. वाळीतल्यांनी म्हणजे गावाच्या वस्तीमध्ये सुद्धा सगळे लोक असतील तर फिरायचं नाही. असा सगळा गावकुसा बाहेर नेऊन टाकलेलं एकदा एकाकी जीवन जगतायत कुठल्या तरी जंगलात. हे अशा अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींना एकदा इच्छा झाली. आणि मग आता काय करायचं, तर मग ती एक गाडगं मागण्यासाठी गोरा कुंभाराकडे, गोरा काकांकडे येते. आणि ती गोरा काकांकडे म्हणजे गोरा कुंभारांकडे आल्यानंतर ते म्हणाले की गोरा काका मला गाडगं पाहिजे. म्हणे का, ज्ञानदादाला मांडे खायचे. तर मांडे खाण्यासाठी मग ते एक गाडगं घेतात. ती गाडगं घेऊन जात असताना तिथे विसोबा पंत नावाची व्यक्ती ती तिथे त्याला काय ग मुक्ते, कुठे चाललीस? तर म्हणाले की घरी चालली. मग काय हे, तर म्हणाले की ज्ञानदादाला मांडे खायचेत म्हणून गाडगे घेऊन चालली. आणि मग ते तिथल्या तिथे तिच्या हातातून खेचून घेतात आणि ते फोडताना म्हणतात की संन्याशाची मुलं आणि मांडे खात आहेत असं म्हणून ती फोडतायत. ते रडत रडत येते. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना ती सगळं रडत सांगते. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली पाठीवर मांडे भाजतात. ही कथा आपल्याला ज्ञात असेल की ते पाठीची उष्णता इतकी वाढवतात. आपली संपूर्ण कुंडलिनी जी मुळात असते मागच्या बाजूने मेरुदंडा म्हणजे आपल्या ज्या मणक्यामध्ये आहे ना तिथे, आणि ती गरम होते. म्हणजे आता कॉईल कशी तापते कदाचित तसंच आहे. आणि ती तापते आणि त्याच्यावर ती मांडे भाजते. आता लोक असं म्हणतील की असं कधी घडतं का, पण मी स्वतः डिस्कवरीवर पाहिलेलं आहे, डिस्कवरी चॅनलवर, की तिबेटियन भिक्खू हे आपल्या शरीराचा उष्णता कशी वाढवतात. आणि अगदी असं त्याच्यावर पाणी शिंपलं की संकसं पाठीवर त्याचं येतं. एवढं मी पाहिलेच होतं आणि माझ्या खात्री झाली की अरे हीच पद्धत आहे. एवढं नुसतं जसं तव्यावर पाणी टाकल्यावर जशी झपकन असं आवाज येऊन पाणी असं जातं तशी त्यांच्या पाठीवर ते होतं. खोटं नाही बोल, मी डिस्कवरीवर पाहिले. तर ज्ञानेश्वर माऊलींनी जी काही मांडे भाजली ती काल्पनिक कथा नाही, घडलंय तसं ते. मग असं होतं की नाही, मग आता आपल्याला माहिती असेल की अगदी मायनसच्या ह्याच्यामध्ये नागसाधू अगदी उघडे, अंगावर काही नाही आणि ध्यानरत राहतात. पाहिलं असेल आपण, तसे व्हिडिओ पाहिले असतील, तशा नोंदी तुम्ही वाचल्या असतील. मग ते कसे राहतात याच्यावर प्रयोग करण्यात आले. आणि याच्यासाठी त्या शास्त्रज्ञांनी दलाई लामांची भेट घेतली. दलाई लामांनी त्यांचे जे शिष्य आहेत ते म्हणाले माझे शिष्य तुम्हाला उपलब्ध राहतील वगैरे. आणि त्यांनी त्यांना प्रयोग करून पाहिले. त्याच्यावर ते सांगितले की तुम्ही काय करता की ज्याच्यामुळे शरीराची उष्णता वाढते. तर ते म्हणाले की आम्ही असा विचार करतो की आमच्या शरीरामध्ये प्रचंड आग लागलेली आहे, प्रचंड उष्णता आणि ते सगळं जळत आहे अशी कल्पना करतो आणि ती उष्णता निर्माण होते. ती जी कल्पना आहे ना, ती कल्पना साकार होते. ती साकार होते म्हणजे काय होते, त्याचा रिझल्ट तुमच्या देहावर दिसायला लागतो, तुमच्या मनावर दिसायला लागतो. हे झालेले प्रयोग आहेत. यातलं एकही विधान मी हवेत बाण मारावे तसे केलेलं नाही आहे. आणि हे सगळं घडतं. आणि म्हणून आपल्या शास्त्रानं सुद्धा स्वल्पबुद्धी असलेल्या लोकांसाठी मूर्तीपूजा आणि मानसपूजा अतिविशेष हे सांगितलेलं आहे. पण सुरुवात तर तशीच होते ना, आधी मूर्तीपूजा. आणि मूर्ती पाहिलं असेल तर रूप येणार आहे. मी संदेश काकांना पाहिलंच नाही आणि मला कोणीतरी संदेश काकांबद्दल भरपूर काहीतरी सांगितलं, तर मी पाहिलंच नाही तर मी कसं कल्पना करणार कोण संदेश काका आणि काय. हा फक्त माणूस सांगतोय, पण मी त्यांना सातत्याने पाहतोय, वर्षानुवर्ष पाहतोय.
आणि मी डोळे बंद करतोय आणि कोणीतरी संदेश काका एवढं फक्त म्हटलं की मला संदेश गोरक्ष आठवतात आणि संदेश काकांचा चेहरा उभा राहतो. हा एक भाग आहे. आणि त्याच पद्धतीने हे सगळं घडतं. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जर का तुम्ही युनिवर्सकडे मागा, तुम्ही कल्पना करा आणि हळूहळू त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. असं जेव्हा म्हणतं त्यावेळेला आम्ही महाराजांना बोलवतोय, महाराज समोर येतात, आम्ही त्यांची पूजा करतोय, महाराजांनी मला आशीर्वाद दिला आहे, महाराजांनी कृपादृष्टी केलेली आहे, महाराज तुमच्याशी बोलत आहेत. ही कल्पना ही युनिवर्सकडे त्या ब्रह्मांडाकडे ती महाराजांची मागणी ठरेल की आम्हाला महाराज हवे आहेत. आणि मग ते महाराज येऊ नाही का शकत? जर तुम्ही कल्पनेत केलेली एखादी इच्छा किंवा मागितलेली गोष्ट युनिवर्स जर तुम्हाला देते तर तुम्हाला परमेश्वर मिळू शकणार नाही आहे का? प्रयोग करून पहा, असं घडतंय. आणि हेच मी ओरडून सांगतोय. आता बघा, मी प्रत्येक ग्रुपवर टाकलं होतं की हा ग्रुप तयार केला, जॉईन व्हा. त्याच्यातले तुमच्यासारखे काही लोक आले, बाकीच्यांनी येऊ नये नाही. त्यांना फक्त मठात यायचे आणि काय करायचे, देवा माझं हे काम कर, देवा माझं ते काम कर, देवा हे कर. म्हणजे देव ह्याचा नोकर आहे. आणि तुम्ही जसं नोकराला म्हणतो, अरे जरा ते झाडून काढ रे, अरे जरा हा टेबल पुसून घे रे, असं तुम्ही देवाला त्या लायकीचं ठरवलं आहे. तर हे लक्षात घेत नाही. आम्ही साधना करताना सुद्धा, परमेश्वर प्राप्ती करताना, म्हणजे साधना करताना आमच्या डोक्यात काय असतं, देवा मला चांगलं नोकरी मिळावी, मला ह्याच्यासाठी हे व्रत करा, त्याच्यासाठी ते करा, लग्न जमान्याचे 16 सोमवार करा, सगळं करत राहतात. करू नये असं नाही, काम्य व्रत आहेत. पण परमेश्वर आहे की तुमचं पुरवण्यासाठी नसतो. कोणीतरी येतो का की मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, म्हणजे आपण साधना हा शब्द वापरतो. साधना हा शब्द इतका सुगम आणि सुंदर आहे की साधना म्हणजे काय, की जे साध्य मिळवायचं, जे साध्य प्राप्त करायचं आहे ते मिळवण्यासाठी साधनांचा वापर करून जी साधना करतो तो साधक आहे. आणि त्याचं साध्य काय, जर मला नोकरी साध्य म्हणून हे करतो तर मग काय होतं की आम्ही साधना करतो, मग आम्ही साधन काय वापरतो, परमेश्वर वापरतो. परमेश्वराच्या माध्यमातून ते काम झालं पाहिजे. तर परमेश्वर माध्यम नाही करायचं आहे. परमेश्वर हा साधन नाही राहता, परमेश्वर हा साध्य राहायला पाहिजे. म्हणजे तोच आम्हाला साध्य करून घ्यायचा आहे, हे आमचं साध्य असलं पाहिजे. आणि जेव्हा हे साध्य होतं, ज्याला साध्य प्राप्त होतं तो साधक सिद्ध होतो. बघा, साधना, साधन, साधक हे जे शब्द आहेत ना, हे असे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे साध्य काय असलं पाहिजे, परमेश्वर प्राप्त करून घेणं हे साध्य असलं पाहिजे. आमचं साध्य जर नोकरी मिळवणं असतं आणि त्यासाठी देवाला आळवणं, याचा अर्थ आम्ही काय करतो, ते साध्य मिळवण्यासाठी म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी आम्ही परमेश्वराला साधन म्हणून वापरतो. आणि इथे आम्ही परमेश्वरापर्यंत कधीही पोचू शकत नाहीत. आणि सगळे तिरुपती बालाजीला एवढी गर्दी, आता श्रावण महिन्याला अमुक लाख भाविकांनी घेतले दर्शन, तर त्र्यंबकेश्वरला किंवा शिर्डीला एवढे भाविकांनी घेतलं दर्शन. हे शंकराला सांगण्यासाठी की मला फक्त तू हवा आहे, आता काही नको, हे सांगण्यासाठी कोणी जात नाही. साईबाबांकडे मला आता तुम्ही हवेत, आता मला काही नको, हे सांगण्यासाठी कोणी जात नाही. सगळे डीलिंगसाठी जातात की मला 10 कोटी रुपयाचं जर हे झालं, फायदा झाला तर मी तुम्हाला सिंहासन बनवेल सोन्याचं. हे सगळा व्यवहार परमेश्वराची डीलिंग तुमची. अरे त्याने डीलिंग तितकी फ्री केली आहे की तुम्हाला कळतच नाही आहे. प्रत्येक श्वास तुम्हाला फुकट मिळतोय. आणि श्वासाची किंमत तेव्हा कळते की जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नव्हतं कोरोनामध्ये, आणि जेव्हा कधीतरी अति दक्षता विभागामध्ये आपल्याला घातलं जातं आणि सिलेंडर उपलब्ध नाही होत, जीवाची तडफड होते, श्वास गुदमरतो. मी अनुभवलं आहे.
कोरोनामध्ये काय किंमत असते, एवढं सगळं फुकट आहे. रक्त निर्माण केलं जातं, अजून विज्ञानाला रक्त बनवता आलं नाही आहे. तुम्ही खाता त्याचं रक्त बनवलं जातं. हे सगळी प्रक्रिया एका शक्तीद्वारे होते ना. त्याच्याबद्दल आम्ही कधी कृतज्ञ नाही. आम्ही फक्त तक्रार अर्ज घेऊन जातो. थँकिंग लेटर कोणी ते घेऊन जातो. तक्रार अर्ज करायला सगळे जातात. तर हे असं कसं चालेल? आणि मला असेच हवे आहेत की ज्यांना परमेश्वर प्राप्ती हवी आहे. आणि मला म्हणून इथे आरती समोर आहे आणि मला अभिमान वाटला. तिने मला म्हटलं की मला एकच वचन दिलं की दीक्षेला 2 वर्ष झाली, मी साधना वाढवेन. याच्यासारखं मला दिलेलं वचन जगातलं सर्वात मोठं गिफ्ट आहे की एका जीवाचा जर उद्धार झाला, परमेश्वरापर्यंत गेलात, तर याच्यासारखं माझ्या जीवनाचं सार्थक नाही. नाहीतर ही सगळी वाचाळता, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय हे सगळं मातीमोल होऊन जाणार आहे. ह्या सगळं जे शिकलंय ना मी, ज्या मेंदूत आहे, मेल्यानंतर तो मेंदू जळून जाणार आहे. पण याने जर कोणी जीवाचा उद्धार झाला तर माझ्या जीवनाचं सोनं होईल. सोनखत नाही होणार आहे, सोनं होणार आहे. तर हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला ती सर्वात मोठी मिळालेली गिफ्ट आहे की तिनं दिलेलं वचन आहे. तुम्ही फक्त मी हात जोडून विनंती करतो की या जन्मामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी झटा. हे फार महत्त्वाचं आहे. आणि मानसपूजा शिकून घ्या. आणि अद्भुत आहे मानसपूजेचे झालेले प्रयोग, मानसपूजेचे इतके संदर्भ आहेत. के व्ही बेलसरांनी सुद्धा त्याच्यावर खूप के व्ही बेलसरे म्हणजे अद्भुत आहे. नमस्कार आहे त्यांना. स्मर्तृगामीच आहेत ते माझ्यासाठी. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. हे सगळं संतांनी असा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे म्हणत जो जे वांछेल तो लाभ. सर्वांना ते इतक्या कळवळेने मागणी केलेली आहे लोकांनी, संत लोकांनी. बोलिले अरूपाचे रूप दाविना. ज्ञानेश्वर माऊलींचं प्रयोजन आहे ज्ञानेश्वरीचं. किंवा आता उरला उपकारा पुरता. बस आता फक्त काही नको आहे, मला काहीच नको आहे. फक्त लोकांचं कल्याण हवं आणि याच्यासाठी परोपकार करणार, ही भावना तुकाराम महाराजांची आहे. आणि म्हणून ते जगतबंदी आहेत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या मानसपूजेचा संदर्भ इथे आहे की ते मानसपूजेमध्ये तेच रूप महाराजांचं पाहतात आणि समोर त्याच रूपामध्ये महाराज येतात. आणि ती मानसपूजा आहे. तर इतकं बोलून मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.